सो हाय गाईज, मी बाईक एक्सप्लोरर पूजा. थँक्यू की तुम्ही मला माझ्या पहिल्या व्लॉगला खूप सपोर्ट केला. आता हा माझा दुसरा व्लॉग आहे आणि यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपला नाशिक टू धनुषकोडी राईडचा पहिला दिवस कसा होता. तर गाईज, प्रत्येक रायडरला आपला मोठा पसारा, आपला एक छोटा टॉप बॉक्स आणि सॅडल बॅगमध्ये पॅक करायचा असतो. तसा मी दाबून दाबून भरला होता. तर त्यामध्ये आपण रायडिंग सूट्स, ग्लोव्ज, शूज, त्याच्यानंतर टूल किट्स आणि चेन लूप, चेन क्लीन या सगळ्याच गोष्टी आपण पॅक केल्या होत्या. पहिल्या दिवशी आपलं लोकेशन होतं श्री दत्तधाम, जे गाणगापूरमध्ये जवळजवळ आपल्या घरापासून 500 किलोमीटरचा प्रवास होता. त्यामुळे सकाळीच आपण आपली बाईक लोड केली आणि आपला प्रवास चालू केला. फर्स्ट डेला आपण जास्त थकलेलो नसतो, त्यामुळे आपण जास्तीत जास्त डिस्टन्स कव्हर करण्याचा ट्राय केला होता. तर पहिले तर आपले रायडिंग जॅकेट्स जे आपण घालतोय त्याच्यामधले इनर किंवा जर्सी, त्याच्यानंतर शूज, ग्लोव्ज हे सगळं तुमचं कम्फर्टेबल पाहिजे. रात्री गाणगापूरला 9 वाजेच्या आसपास पोहोचलो होतो. गाणगापूरपासनं 100 किलोमीटरच्या आधीचा जो रस्ता आहे तो पूर्ण फॉरेस्ट एरिया होता. श्री दत्त मंदिर हे 9 वाजता बंद होतं, पण त्या दिवशी लकीली 11 वाजेपर्यंत चालू होतं. तर आपण त्याच दिवशी दर्शन घेतलं आणि फर्स्ट डे आपला कंप्लीट झाला. तो वो स्पेस सूट होता है ना, वो पहनते हैं. हाँ, ये लगता नहीं ना इससे गिर गए तो ऐसा. वो पूरा पैड है. और अच्छी ड्रेस होती है. हाँ, अच्छी बात है. थैंक यू. आपको खूब तरक्की दे, खूब कामयाबी दे, कुछ लोग आज आप लोग पहली बार रुके हो तो कोई नहीं रुकता. आप लोग हाथ देते तो भी हम लोग नहीं. थैंक यू. कुछ